विनंती या सरकारला करना चाहतो की हा जो समर्थनामध्ये त्यांनी UGC ॲक्ट जे आणला आहे त्या UGC ॲक्टला संपूर्ण बहुजन समाज, सगळे विद्यार्थी वर्ग, युवा वर्ग आणि वरिष्ठ वर्ग याला सगळे साथ देऊन राहिले, समर्थन देऊन राहिले। आणि या समर्थनामध्ये आम्ही हा आज आंदोलन काढलेला आहे। आंदोलनाचा मेन उद्देश म्हणजे असा आहे की UGC एक सपोर्ट हा एक ढाल आहे विद्यार्थ्यांसाठी, जे बोगस कॉलेजेस UGC जे युनिव्हर्सिटी राहतील त्याच्यावर लक्ष केंद्रित करतील, जे विद्यार्थ्यांवर हरॅसमेंट होतो, सेक्शुअल हरॅसमेंट होतो किंवा रॅगिंग होतो किंवा त्यांना वंचित केलं जाते खूप सारे त्यांच्या योजनामार्फत किंवा एज्युकेशन मार्फत, त्याच्याशिवाय कास्टिझम जे होतात त्याच्यामध्ये हा UGC आंदोलन किंवा UGC आंदोलन करून UGC बिल जे आहे त्याच्यामध्ये हे सगळे काही प्रावधान दिले आहेत, जे आमच्या विद्यार्थ्यांसाठी, आपल्या समुदायासाठी, पिढीसाठी हे योग्य काम पडणार आहे। याच्यात मुख्यतः म्हणजे धन्यवाद मी हे करणं चाहतो की यांनी 24/7 म्हणजे 24/7 एक अशी ऑर्गनायझेशन कमिशन बसवलं आहे की ज्याच्यामध्ये 9 लोक असतील, 9 पैकी 5 लोक SC ST असतील, 4 पैकीचे अजून माहित नाही पण 4 पैकी मध्ये महिला, अपंग वगैरे असले पाहिजे। 9 लोकांच्या एक संघटन राहणार आहे, त्याला UGC नाव दिलं जाईल। ते भविष्यात जर कोणत्याही कॉलेजमध्ये कुणावर अन्याय अत्याचार झाला तर ते 24/7 काम करणार आहेत। 24 तासाच्या आधी तिथले जे VC राहतील, जे मॅनेजमेंट अधिकारी राहतील त्यांना ते कंप्लेंट देतील आणि कारवाई करून घेतील। तर यासाठी खूपच धन्यवाद करतो की 24/7 असं काम करणारं UGC बिल आणि कमिशन्स त्यांनी आणलेलं आहे, त्यासाठी आम्ही सगळे समर्थनामध्ये आहोत। सकल OBC महामोर्चा UGC समर्थन समिती, सकल OBC महामोर्चा UGC समर्थन समिती जी आहे याला सपोर्ट करतोय आणि आम्ही सकल OBC महामोर्चाचे काही कार्यकर्ते इथे आलेलो आहेत UGC समता बिल 2026 याला समर्थन देण्यासाठी। हा UGC समता बिल मोठ्या एका लढाईनंतर आलेला बिल आहे, कारण याआधी तुम्ही पाहिलं असणार की रोहित वेमुला आणि पायल तडवी यांसारखे अनेक 300 ते 400 विद्यार्थ्यांच्या आत्महत्या म्हणजेच इन्स्टिट्यूशनल मर्डर त्या मोठ्या मोठ्या संस्थांमध्ये झालेला आहे। त्यानंतर 2012ला एक बिल आला, त्या बिलमध्ये काहीतरी कमतरता आहे, अशा पद्धतीने दिशा वाडेकर, इंदिरा जयसिंग ह्यासुद्धा आणि रोहित वेमुलाची आई पायल तडवीचे आईबाबा हे कोर्टात गेले, सुप्रीम कोर्टात गेले आणि सुप्रीम कोर्टाला सुद्धा समजावून सांगितलं की या बिलमध्ये काहीतरी कमतरता आहे, थोडे कडक नियम असायला पाहिजेत, म्हणून हे नवीन विधेयक होऊ घातलेलं होतं 2026चं। त्यामध्ये SC ST OBC तर आहेच, परंतु सवर्णांमधल्या महिला, सवर्णांमधले हँडिकॅप आणि सवर्णांमधले जे वंचित घटक आहे, यामध्ये सवर्ण समाज जे सोकाळ स्वतःला समजतात ते सुद्धा याच्यामध्ये आहेत। EWS असा घटक सुद्धा या बिलमध्ये आहे। तर यामध्ये राहिला कोण, जो स्वतःला पाटील समजतो, स्वतःला अराजक समजतो, स्वतःला ठाकूर समजतो, बनिया समजतो, मोठा वर्ग जो EWS मध्ये पण येत नाही, SC ST OBC येत नाही, महिलांमध्ये पण त्यांना असं वाटतं की महिलांमध्ये पण ते येत नाही आणि हँडिकॅपमध्ये पण येत नाही, असे लोक आपला विरोध करतायत। आणि हे मुठ्ठीभर लोक आहेत, हे खूप झाले तर 5% लोक असणार, 95% विद्यार्थ्यांना यामध्ये सामील केलेलं आहे। आणि हा बिल नुसताच SC ST OBCच्या विरोधात कोणी बोलण्यासाठी म्हणून नाही आहे, तर कुठलाही विद्यार्थी असेल, कोणाच्याही विरोधात काही तक्रार झाली तर त्याची शहानिशा झाली पाहिजे आणि त्याला तात्काळ काही सजा नाही आहे, तर महिनाभरासाठी कमिटी आहे, इक्विटी समता कमिटी आहे, ती कमिटी निर्णय घेईल। अशा पद्धतीचा हा चांगला बिल आहे, याला आम्ही समर्थन करतो आणि शासनाचं सुद्धा धन्यवाद करतो की हा बिल त्यांनी राखून ठेवावा। सुप्रीम कोर्टामध्ये थोडे काय आंदोलन झाले 50 लोकांचे, 50 समुदायांचे, तर सुप्रीम कोर्टामध्ये स्टे आलेला आहे। सुप्रीम कोर्टाला सुद्धा या माध्यमातून आमची विनंती आहे की याच्यावरचा स्टे हटवावा आणि हा जे कडक नियम आहे ते कडक नियम लागू करावेत, विद्यार्थ्यांना वाचवावं।